QR कोड आणि व्हॉट्सॲपमधून महिला आणि मुलींना त्रासाची करता येणार तक्रार. पंढरपुरात महिला आणि मुलींना कुठल्याही प्रकारच्या त्रासाची थेट तक्रार करता यावी यासाठी पोलिसांकडून व्हॉट्सॲप नंबर आणि QR कोड प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याची सर्व माहिती सर्व स्तरावरील महाविद्यालयातील विद्यार्थी, शालेय विद्यार्थिनी आणि महिलांना देण्यात येते आहे. या QR कोड आणि व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून महिला आणि मुलींना होणाऱ्या त्रासाची अगदी सहज तक्रार करता येणार आहे. त्यानंतर संबंधित महिला आणि मुलींचे नाव गुप्त ठेवून पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ही संपूर्ण महिला आणि मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी निर्भया पथकाच्या माध्यमातून पंढरपुरात केली जाणार आहे. जय हिंद. मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग. 2013 साली निर्भया फंडची स्थापना झाली. त्याच्या अन्वये भारतभरामध्ये निर्भया पथक फॉर्म झाले. महाराष्ट्रात 2022 साली पहिलं निर्भया पथक फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात सब डिव्हिजन स्तरावरती निर्भया पथकाची स्थापना केली गेली. आता आम्ही सुद्धा 9 एप्रिल 2026 रोजी जे निर्भया पथक होतं त्याची पुनर्रचना केलेली आहे. त्यामध्ये PSI रावण मॅडम यांना या निर्भया पथकाचा हेड म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यासोबत 2 महिला कर्मचारी व 2 पुरुष कर्मचारी व त्याचबरोबर एक निर्भया पथकाची व्हेकल असे ही रिसोर्स टीम आम्ही त्यांना प्रदान केलेली आहे आणि जी निर्भया पथकाची कारवाई आहे ती करण्यात येणार आहे. या ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या तरुणी आहेत, मुली आहेत, महिला आहेत, त्यांना मला आवाहन करायचं आहे की आपल्याला अशी कुठलीही घटना जर आपल्या निदर्शनास येत असेल तर हा जो QR कोड ज्या ठिकाणी आम्ही QR कोड व त्याचबरोबर व्हॉट्सॲप नंबर आम्ही फ्लॅश केलेला आहे. कुठलीही तक्रार असली ज्यामध्ये महिलांविरुद्ध छेडछाड, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, पाठलाग किंवा इतर जे काही पॉक्सो किंवा इतर कलमान्वये जे गुन्ह्यांची जी काही खबर आहे ती जर आपल्याला असेल तर आपण या QR कोडवरती फ्लॅश करावी. हा जो काही QR कोड आहे त्याच्यात जी माहिती येईल, त्यांची जी काही गोपनीयता, नाव, ॲड्रेस हे ठेवण्यात येईल आणि जी काही कारवाई आहे ती परस्पर करण्यात येईल याची आम्ही ग्वाही देतो. निर्भया पथकामध्ये वेगवेगळ्या टीम्स फॉर्म करून वेगवेगळे कॉलेज व्हिजिट असेल, जे काही हॉटस्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केलेले आहेत आणि जास्तीत जास्त प्रोएक्टिव्हली ह्या पीडितांपर्यंत, महिलांपर्यंत, तरुणींपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आता अग्रेसिव्हली करणार आहोत. आणि पुन्हा एकदा जे काही नागरिक आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की अशी कुठलीही माहिती जर आपल्या समोर आली तर तात्काळ आपण आमच्या ऑफिसला किंवा या QR कोडवरती आपण कळवावी. जय हिंद, जय भारत.